बाबुळगाव बसस्थानकात 13.5 लाखाचा पाणी प्रकल्पातून मोठा पाण्याचा अपव्यय होत आहे. प्रवाशांची तहान भागवण्यासाठी बाबुळगाव बस स्थानकावर जिल्हा वार्षिक नाविन्यपूर्ण योजनेतून 13,13,000 रुपये खर्च करून उभारण्यात आलेले शुद्ध व थंड पाण्याची व्यवस्था सध्या प्रशासकीय अनास्थेचे प्रतीक ठरत आहे. कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे हजारो लिटर शुद्ध पाणी दररोज वाया जात असून या गंभीर बाबीकडे संबंधित विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आले आहे. बसस्थानकातील प्रवाशांना दिलासा मिळावा म्हणून 31 मार्चच्या काही दिवस आधी घाईघाईने ही पाण्याची सोय करण्यात आली. मात्र कामाच्या घाईत कंत्राटदाराने पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य आउटलेट काढलेच नाही. परिणामी शुद्ध आणि थंड पाणी थेट स्थानक परिसरात वाहून जात आहे. विशेष म्हणजे ज्या जागरूक नागरिकांनी ही बाब कंत्राटदारांच्या निदर्शनास आणून दिली त्यांना कंत्राटदाराने आउटलेट काढून देण्यास स्पष्ट नकार दिल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार 31 मार्चचा आर्थिक वर्षाचा शेवट गाठण्यासाठी हे काम दिवस रात्र करून पूर्ण करण्यात आले. काम निकृष्ट दर्जाचे झाले असतानाही शाखा अभियंत्यांनी कंत्राटदाराच्या वाहनातून येऊन तातडीने मोजमाप केले आणि बिल मंजूर करून घेतले. कंत्राटदाराने बिले उकडली पण पाण्याचा प्रश्न तसाच कायम ठेवला. एकीकडे बाबुळगाव तालुक्यातील अनेक गावे पाणी टंचाईचा सामना करत असताना बाबुळगाव बसस्थानकावर दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. वाहणाऱ्या पाण्यामुळे स्थानक परिसरात चिखल झाला असून प्रवाशांना जीव मुठीत धरून त्यातून वाट काढावी लागत आहे. ग्रामीण पाणी पुरवठा यांत्रिक उपविभागीय, जिल्हा परिषद यवतमाळ आणि राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेत घटनास्थळी भेट द्यावी अशी मागणी जोर धरली आहे. जनतेच्या करातून उभारलेला हा प्रकल्प पूर्णपणे अपयशी ठरला असून वाया जाणारे पाणी त्वरित बंद करून दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.